आज आपण उपवासाची कढी तयार करणार आहोत। ही कढी तुम्ही भगरी सोबत, उपवासाच्या बटाटा वडा, साबुदाणा वडा यासोबत पण खाऊ शकता। अगदी साधी सोपी रेसिपी आहे। कढी बनवण्यासाठी इथे मी मिक्सरच्या पॉटमध्ये अर्धी वाटी दही टाकून घेतले। भाजून केलेलं शेंगदाण्याचं कूट 2 चमचे टाकून घ्यायचे आणि हे मिक्सरला छान बारीक करून घ्यायचे। पाणी न टाकताच बारीक करून घ्यायचे। एका भांड्यामध्ये हे मिश्रण काढून घेतले, त्यामध्ये आवश्यकतेनुसार आता पाणी ऍड करायचे। कढईमध्ये अर्धा चमचा साजूक तूप टाकून घ्यायचे, जिरे टाकून घ्यायचे। जिरे छान तडतडल्यानंतर हिरवी मिरची टाकून घ्यायची। हिरवी मिरची छान परतू द्यायची। यामध्ये तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा पण वापरू शकता। मिरची छान परतून घ्यायची। तयार केलेलं मिश्रण या तडक्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचंय। मिश्रणामध्ये थोडीशी चवीपुरती साखर टाकून घ्यायची, थोडंसं मीठ टाकून घ्यायचंय। गरज असेल तर तुम्हाला चालत असेल तर उपवासाला कोथिंबीर पण तुम्ही टाकू शकता। एक छान उकळी येऊ द्यायची। तयार आहे आपली चवदार चविष्ट उपवासाची कढी। साधी, सोपी आणि झटपट।